नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण कर्जत नगर साईडची शिपी आमटी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी काय सुरुवातीला साहित्य काय काय लागते ते सांगते. हे आहे तुरीची डाळ 2 चमचे, मुगाची डाळ 2 चमचे, मसूर डाळ 2 चमचे. हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही डाळ आणि कुकरमध्ये ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून धुतलेल्या डाळी घालून हे आता ह्याच्या मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर आपल्याला आता डाळ शिजायला घातली आपण. तर आमटीसाठी पुढचं साहित्य मी सांगते तुम्हाला. हे मी खोबरं घेतले, सुकं खोबरं घेतले, 2 बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, लसूण, आलं, कोथिंबीर घेतले आणि वाटण्यासाठी आपल्याला हे 2 कांदे भाजलेले लागणार आहे ते घेतले ती. आणि हे घरगुती मसाला आहे, हा मटण मसाला आहे आणि हा गरम मसाला आहे. आणि आपले हे साधं साठवणीतलं काळं तिखट. माझ्याकडे 2 प्रकारचे काळं तिखट आहेत, मी दोन्ही वापरते. आणि हे आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला तेल पण लागणार आहे. तेल जरा जास्त वापरायचं ह्या भाजीला. आता मिक्सरच्या भांड्यात मी सुरुवातीला खोबरं बारीक करून घेतले, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हे जे भाजलेले 2 कांदे आहेत ना ते घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालून ह्याचं आपण वाटण बनवून घेणार. हे मी मिक्सरमध्ये वाटण करून घेतले आणि ही आमटी आपण 1 लिटर बनवणार आहोत. हे माझ्याकडे 1 लिटरचं तांबे आहे. 1 लिटरचीच आमटी ह्या प्रमाणामध्ये बनवून होते. तर मी हे पाणी गरम करायला ठेवले भाजीसाठी. मी पाणी काढून घेतले पातेल्यातलं आणि त्याच्यामध्ये मी तेल घालते. तेल थोडंसं जास्त घालायचं कारण भाजीला ह्या थोडासा कट असतोच, म्हणून मी 2 पळी तेल घालते भाजीला. तेल थोडंसं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये पुढचं साहित्य घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये जिरे घालून घेते. जिरे घातले की कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून घेते. कांदा काळा करायचा नाही, गुलाबी करायचा थोडासा ह्या भाजीसाठी. तर हे बघा, अशा प्रकारचा आपल्याला आता कांदा करून घ्यायचा आहे. जास्त लाल ह्या भाजीला कांदा करायचा नाही. आता ह्याच्यामध्ये हे जे वाटण बनवून घेतले नाही ना ते मी सगळं घालते. वाटण सगळं घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. मसाला 5 मिनिट तरी चांगला परतवून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण कच्चा लसूण आणि अद्रक घातला, त्याचा वास गेला पाहिजे म्हणून असं हे एक 5 मिनिट तरी ह्याचं परतवून घ्यायचा हा मसाला. आता ह्याच्यामध्ये मी मसाले घेतलेले आहेत ना हे सगळे घालून घेते. मटण मसाला घालायचाच ह्या भाजीला. भाजी खूप टेस्टी लागते. आता ह्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली होती ना ती मी ह्याच्यामध्ये ओतून घेते. ह्याच्यामध्ये पाणी ओतायची गडबड करायची नाही. हे पूर्ण आता हे 5 मिनिट तरी ह्या डाळीमध्येच हे मिश्रण सगळं मिक्स होऊ द्यायचं. 5 मिनिट हे शिजू द्यायचे. पाणी घालायची गडबड करायची नाही. हे 5 मिनिट असंच आपण आता शिजवून घेणार. आता मी डाळीचं आणि मसाल्याचं मिश्रण एकजीव करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण एक वाटीभर पाणी घालून हे शिजवून घेणार आहोत. हे वाटीभर मी पाणी घालते मिक्सरच्या भांड्यात कुकरमधलं आणि हे परत शिजवून घ्यायचे. परत आपल्याला पाणी घालायचं ह्याच्यामध्ये, एकदम पाणी घालायचं नाही. हे पूर्ण आता उकळून घ्यायचे, नंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचे. आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते. मीठ घालते चवीनुसार आणि तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते थोडीशी आणि हे चांगलं शिजू देते. तर हे शिजून झाले तर ह्याच्यामध्ये उरलेलं पाणी घालायचं. उरलेलं आता 1 लिटर मी पूर्ण पाणी घालून घेते आणि आता चांगलं उकळून घ्यायचं. आपली ही आमटी आता आपण एक 20 मिनिट तरी उकळून घेतली आहे. फेस आपला ह्याचा कमी झालेला आहे आणि ह्या फेसाखालीच आपलं आता हे तेल असतं. तेलाची भाजीची तर्री असते. ही थोडं शांत झालं की नाही असे छानपैकी तर्री येते ह्याला. तर ही बघा आपली शिपी आमटी गरम गरम तयार झाली आहे. मस्तपैकी जेवणाचं ताट, कडक भाकरी, कांदा, लिंबू, काकडी
मस्तपैकी या सगळेजण जेवायला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.